तुम्हाला माहिती आहे का, रोज तेच तेलकट, तुपकट आणि मसाल्याचं खाऊन कंटाळा येतो. पण काय करणार, जिभेचे चोचले. साधंसुधं खायचं म्हटलं की नको वाटतं. पण आज साधंसुधंच वजन कमी करणारं, तरीही चटपटीत, चमचमीत असं काहीतरी शेअर करते. बनवायला एकदम सोपं आहे आणि इतकं जबरदस्त लागतं ना, की तेलकट, तुपकट आणि मसाल्याचं खाण्यापेक्षा तुम्हाला रोजच्या रोज हेच खायला आवडेल. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. पण त्याआधी व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी इथे एक मी बाउल घेतला आहे. यामध्ये अर्धी वाटी चणे घ्यायचे. चणे एक 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. तर इथे पहा, चणे एक 2 ते 3 वेळा पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतले आहेत. आता यामध्ये पाणी घालायचं आणि 4 ते 5 तास हे चणे भिजण्यासाठी बाजूला ठेवायचे. जर तुम्ही हे सकाळी नाश्त्याला बनवणार असाल तर रात्रभर हे चणे भिजवून घ्यायचे. तर इथे पहा, एक 5 ते 6 तास हे चणे मी छान असे भिजवून घेतले आहेत. तुम्ही पाहू शकता, छान चणे फुलले आहेत, म्हणजे अगदी परफेक्ट भिजले आहेत. आता या चण्यातलं सर्व एक्स्ट्रा पाणी काढून घेऊया. तुम्हाला जर आवडत असेल तर ज्या पाण्यामध्ये आपण चणे भिजवून घेतले आहेत ना, त्या पाण्यासहित तुम्ही हे चणे कुकरमध्ये काढून शिजवून घेऊ शकता. मी यातलं ज्या पाण्यामध्ये आपण चणे भिजवले होते ते पाणी काढून टाकलं आहे. त्यानंतर चणे कुकरमध्ये काढायचे आणि जेवढे चणे घेतले होते त्याच्या 3 पट यामध्ये पाणी घालायचं. त्यानंतर अर्धा चमचा मीठ आणि अर्धी वाटी इथे मी शेंगदाणे घेतले आहेत ते घालायचे. कुकरचं झाकण लावायचं, कुकर गॅसवर ठेवायचा आणि मध्यम आचेवर कुकरच्या 5 शिट्ट्या करून घ्यायच्या. गॅस बंद करायचा आणि कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा. तर इथे पहा, कुकर पूर्णपणे थंड झाला आहे. मध्यम आचेवर कुकरच्या मी 5 शिट्ट्या केल्या होत्या. इथे तुम्ही चणे पाहू शकता, एकदम छान मऊसूत शिजले आहेत. चणे चेक करा, जर शिजले नसतील तर आणखी एखादी शिट्टी करून घेतली तरीसुद्धा चालेल. त्यानंतर इथे मी एक बाउल घेतला आहे, त्याच्यावरती चाळण ठेवायची आणि आता हे चणे आपल्याला या चाळणीवरती काढून घ्यायचे आहेत. म्हणजे यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ना, ते सर्व निघून जाईल. आणि जे चणे शिजवून घेतलेलं पाणी आहे ना, त्याचं मी सूप बनवलं होतं. चण्याच्या सूपची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल ना, तर ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. ती रेसिपीसुद्धा मी शेअर करेन. तर इथे पहा, चण्यातलं सर्व पाणी मी निथळून घेतलं आहे. त्यानंतर एक बाउल घ्यायचा, त्यामध्ये हे चणे काढायचे आणि आता यामध्ये राहिलेलं साहित्य घालायचं. त्यासाठी इथे मी एक मोठा कांदा एकदम बारीक चिरून घेतला आहे. हा बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा. त्यासोबतच मध्यम आकाराचं टोमॅटोही मी बारीक चिरून घेतला आहे, ते सुद्धा घालायचं. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये एकदम बारीक चिरलेली काकडी, गाजर आणि पत्तागोबी म्हणजे कोबीसुद्धा वापरू शकता. 4 हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतल्या आहेत, त्यासुद्धा घालायच्या आणि भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. त्यानंतर आता यामध्ये हे चाट अगदी चटपटीत बनवण्यासाठी काही मसाले घालायचे. त्यासाठी इथे मी एक अर्धा छोटा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा काळं मीठ घातलं आहे आणि त्यासोबतच अर्ध्या लिंबाचा रस घालायचा. हे आपण पौष्टिक बनवतोय, त्यामुळे इथे मी आपण नेहमी जे पांढरं मीठ वापरतो ते वापरत नाही आहे, त्याऐवजी काळ्या मिठाचा वापर केला आहे. आणि आता हे सर्व साहित्य आपल्याला छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये घातलेलं साहित्य, जे मसाले घातले आहेत ते अगदी एकजीव झाले पाहिजेत या पद्धतीने. तर इथे पहा, सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे. सर्व साहित्य, मसाले या चण्यासोबत आणि शेंगदाण्यासोबत छान एकजीव झाले आहेत. चटपटीत आणि पौष्टिक असं हे आपलं चना चाट बनवून तयार झालं आहे. आता सर्व करूया. आणि आता तुम्हाला सुद्धा चमचमीत खायचं आहे, पण तेलकट, तुपकट आणि मसालेदार नको, तर एकदा हे चना चाट या पद्धतीने नक्की बनवून पहा. एकदा बनवलं तर पुन्हा पुन्हा बनवून खाल, मी आधीच सांगितलं आहे. आणि आजचा हा रेसिपी व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा. आणखी अशाच रेसिपीज पाहायच्या असतील तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि अशाच साध्या, सोप्या, नवनवीन रेसिपी व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच साध्या, सोप्या, नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप